नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाजनको टेक्निशियन 3 या पदाकरिता जर बघितलं तर एक महत्त्वाची अपडेट जी आहे ती आलेली आहे. बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता तुम्हाला कधी जावे लागणार आहे आणि कुठे जावे लागणार आहे याच्याबद्दलची एक अपडेट जी आहे ती आपल्यापर्यंत आलेली आहे. त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. त्यासोबतच बघा, कागदपत्र पडताळणीकरिता जाण्या अगोदर तुम्हाला कोणकोणत्या अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत ते तुम्ही सविस्तर वाचून घेसाल, जेणेकरून बघा कागदपत्र पडताळणीकरिता तुम्हाला कोणती अडचण यायला नको आणि कोणकोणते डॉक्युमेंट यामध्ये देण्यात आलेले आहे जे की बघा तुम्हाला कागदपत्र पडताळणीकरिता न्यावे लागणार आहे. त्याची पण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओद्वारे देणार आहे, म्हणून व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की दिनांक 4 नोव्हेंबर 2025 या तारखेला जर बघितलं तर एक नवीन सूचना जी आहे ते महाजनकोच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली आहे. विषयामध्ये काय देण्यात आलेलं आहे की तंत्रज्ञ 3 या पदाकरिता कागदपत्रे पडताळणीच्या अधीन राहून प्रसिद्ध यादीच्या अनुषंगाने प्राप्त निवेदने आणि पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया राबवण्याबाबत ही जी सूचना आहे ती आलेली आहे. बघा, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की तंत्रज्ञ 3 या पदाकरिता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर जे की बघा दिनांक 8, 9, 10 व 15/5/2025 रोजी ऑनलाईन परीक्षा पार पाडण्यात आली होती. त्या अनुषंगाने जर बघितलं तर संदर्भ क्रमांक 7 अन्वये तंत्रज्ञ 3 या पदाकरिता उमेदवारांना लागू असणाऱ्या जाहिरातीतील विविध अटी व शर्तीच्या अनुषंगाने कागदपत्रे पडताळणीकरिता 1:2 या प्रमाणात कागदपत्रे जमा करण्याची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जे की बघा मी मागील अपडेटमध्ये त्याबद्दलची तुम्हाला माहिती दिलेली आहेच. तंत्रज्ञ 3 या पदी उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीकरिता ती जमा करण्याची प्रक्रिया महानिर्मिती कंपनीच्या मुख्य कार्यालय तसेच विविध क्षेत्रीय कार्यालये येथे राबवण्यात येणार आहे. त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. ऑनलाईन परीक्षेनंतर जाहिरातीत प्रसिद्ध पदांसमोर 1:2 या प्रमाणात कागदपत्रे पडताळणीसाठी ती जमा करण्याकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी संदर्भ क्रमांक 7 वरील सूचनेनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरील सूचनेत उमेदवारांना काही आक्षेप निवेदने सादर करायची असल्यास 7 दिवसाच्या आत सादर करण्याबाबत कळविण्यात आलेले होते. बघा, जर का तुम्हाला काही आक्षेप नोंदवायचा होता तर बघा 7 दिवसाच्या आत म्हणजेच की त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही आक्षेप नोंदवू शकाल. त्यानुसार जर बघितलं तर प्राप्त निवेदनांचा विचार करता उमेदवारांच्या माहितीसाठी पुढील बाबी स्पष्ट करण्यात येत आहेत. जे की बघा तुम्हाला देण्यात आलेले आहे की ऑनलाईन परीक्षेत उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचे गुण अंतिम निवड प्रतीक्षा यादीसोबत प्रसिद्ध करण्यात येतील. जे की बघा यामध्ये जर बघितलं तुम्हाला तर त्यामध्ये तुम्हाला म्हणजे की तुम्हाला किती गुण मिळालेले आहे त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली नव्हती. आता बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की ऑनलाईन परीक्षेत उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचे गुण जे अंतिम निवड प्रतीक्षा यादीसोबत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. अनाथ ऑर्फन या समांतर आरक्षणातून निवड होणाऱ्या उमेदवारांसाठी सदरील उमेदवारांची निवड ज्या प्रवर्गातून होईल त्या प्रवर्गासाठी लागू असलेली किमान गुणांची अट खुला प्रवर्गासाठी 30%, मागास प्रवर्गासाठी 20% संबंधित उमेदवारास लागू असेल. कागदपत्रे पडताळणीसाठी ती जमा करण्यास पात्र ठरलेल्या ज्या उमेदवारांकडे ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध नाही अशा उमेदवारांच्या विनंतीनुसार संबंधित बाह्यस्त्रोत संस्थेकडून ऑनलाईन अर्जाची प्रत प्राप्त करून उमेदवारास पुरवण्यात येणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा 1:2 या प्रमाणात यादी तयार करताना मूळ महानिर्मिती BTRI आरक्षणातून महानिर्मिती प्रकल्पग्रस्त ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचा विचार त्यांच्या प्रशिक्षणाच्या कालावधीनुसारच म्हणजेच की बघा 5 वर्ष व पुढील 1 ते 4 वर्ष प्रशिक्षण पूर्ण केलेले असल्याने काही BTRI उमेदवारांचा समावेश संदर्भ क्रमांक 7 अन्वये प्रसिद्ध यादीत नव्हता. या प्रकरणी प्राप्त निवेदने आणि उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात सादर केलेली माहिती यांची पडताळणी करण्याबाबत संबंधित बाह्यस्त्रोत भरती संस्थेत विनंती केली असता संबंधित बाह्यस्त्रोत भरती संस्थेकडून अतिरिक्त उमेदवारांची यादी प्राप्त झाली आहे. करिता खालील रकान्यात महानिर्मिती पात्र प्रकल्पग्रस्त मूळ BTRI प्रवर्गातून अर्ज सादर केलेले परंतु यापूर्वीच्या यादीमध्ये समावेश नसलेल्या अतिरिक्त उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी ती जमा करण्याच्या प्रक्रियेकरिता बोलवण्यात येत आहे. बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की यापूर्वीची जी यादी लावण्यात आलेली होती त्या उमेदवारांचे नाव यामध्ये नव्हते, तर ती जी आहे नवीन यादी यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जे की बघा हा जो तुम्हाला इथं बॉक्स दिसत आहे या बॉक्समध्ये जर तुम्ही ओपन केलं म्हणजे क्लिक केलं तर तुम्हाला जी यादी आहे ती ओपन होणार आहे. आता बघा आपण जर बघितलं तर इथे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की तंत्रज्ञ 3 या पदासाठी कागदपत्रे पडताळणीकरिता ती जमा करण्याची प्रक्रिया महानिर्मिती कंपनीच्या मुख्य कार्यालय तसेच क्षेत्रीय कार्यालय येथे तुकडीनिहाय पार पाडण्यात येणार आहेत. करिता उमेदवारांनी तुकडीनिहाय यादी प्राप्त करून घेण्याकरिता खालील ठिकाणी क्लिक करावे. हा जो तुम्हाला इथं बॉक्स दिसत आहे तुम्ही इथं बघू शकता की तंत्रज्ञ 3 पदाच्या कागदपत्रे जमा करण्याकरिता
दिनांक 17/11/2025 ते दिनांक 25/11/2025 रोजीच्या तुकडीने याद्या यामध्ये देण्यात आलेल्या आहे ते आपण जाणूनच घेऊया. त्याआधी बघा आणखी यामध्ये काय काय माहिती देण्यात आलेली आहे ते आपण जाणून घेऊया. अटी व शर्ती बघा, सर्व विद्यार्थ्यांनी ही अटी व शर्ती वाचून घ्याल जेणेकरून बघा कागदपत्र पडताळणी करता तुम्हाला काही अडचण यायला नको. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत ही पीडीएफ बघितली नसेल तर बघा मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिलेली आहे. त्यावरून तुम्ही हे सविस्तर माहिती बघू शकता. 20 नंबरच्या पॉइंट मध्ये बघा काय सांगण्यात आलेलं आहे की कागदपत्रे जमा करण्याकरिता उपस्थित राहताना उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे भरलेल्या अर्जाची मूळ प्रत, त्यांची मूळ ओरिजिनल कागदपत्रे तसेच कागदपत्रांचा स्वसाक्षांकित म्हणजे की सेल्फ अटेस्टेड केलेला एक छायांकित संच, 1 झेरॉक्स कॉपी सेट स्वतःजवळ बाळगावा. तसेच आवश्यक सर्व कागदपत्रे घेऊनच उमेदवारांनी कागदपत्रे जमा करण्याकरिता नमूद ठिकाणी, दिवशी व वेळेवर उपस्थित राहावे. विहित नमूद दिनांक व वेळेवर कागदपत्र जमा करण्याकरिता उपस्थित न राहणाऱ्या उमेदवारांची कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी. बघा यामध्ये जर बघितलं तर 2 तुम्हाला सेट न्यायचे आहे. एक सेल्फ अटेस्टेड जो तुमच्याकडे ठेवायचा आहे. आणखी जर बघितलं तर बघा तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत तुम्हाला सोबत न्यायचे आहे. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांचे अजूनपर्यंत काही डॉक्युमेंट काढायचे बाकी असतील तर बघा काढून घ्या. कारण की बघा टाइम जो तुम्हाला देण्यात आलेला आहे की 17/11/2025 ते 25/11/2025 या दरम्यान तुमची कागदपत्र पडताळणी करिता होणार आहे. आता बघा तुम्हाला इथे दिनांक आणि वेळ जर बघितलं सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपस्थित राहण्याचे ठिकाण बघा यामध्ये तुम्हाला देण्यात आलेले की उपस्थित राहण्याचे ठिकाण कोणकोणते आहेत. आता बघा तुमच्या नावासमोर तुम्हाला कोणते ऑफिस म्हणजे की कार्यालय देण्यात आलेले आहे आणि कोणत्या तारखेला तुम्हाला जावे लागणार आहे याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगतो. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की लोकेशन अँड बॅच वाईज लिस्ट ऑफ डॉक्युमेंट सबमिशन प्रोसेस फॉर द पोस्ट ऑफ टेक्निशियन 3. इथे तुम्ही बघू शकता की रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, फुल नेम म्हणजे की तुमचं पूर्ण नाव आणि तुमचं लोकेशन कोणतं देण्यात आलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता. डेट ऑफ डॉक्युमेंट सबमिशन कोणत्या तारखेला तुम्हाला जावं लागणार आहे. बॅच ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे की सकाळची बॅच आहे की दुपारची आहे की इव्हनिंगची आहे याच्याबद्दलची माहिती आहे तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. सविस्तर तुमच्या नावासमोर तुम्हाला कोणती बॅच देण्यात आलेली आहे आणि कोणत्या तारखेला तुम्हाला जावं लागणार आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला या पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे. आणि ही जी पीडीएफ आहे माझ्या टेलिग्राम वरती तुम्हाला दिलेली आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत बघितली नसेल तर बघा टेलिग्रामला तुम्ही जॉईन होऊन ही संपूर्ण पीडीएफ आहे बघू शकता. टोटल जर बघितलं तर बघा 25 पेजेसची पीडीएफ आहे. आता बघा टोटल जर कॅन्डिडेट बघितले आपण तर 1726 एवढ्या उमेदवारांना जर बघितलं तर कागदपत्र पडताळणी करिता बोलवण्यात आलेले आहे. आणि ही जी कागदपत्र पडताळणी आहे तुमची 17/11/2025 म्हणजे की 17 नोव्हेंबर पासून ते 25 नोव्हेंबर पर्यंत चालू राहणार आहे. आणि कागदपत्र पडताळणी संदर्भात तुम्हाला जर काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल. तर बघा अशा प्रकारची आजची अपडेट होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.